नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। प्रकाश आंबेडकर आम्हाला सोबत हवेत, मात्र ते सोबत नसले तरी आम्ही जिंकू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे गट शरद पवार गटाची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक, पवार ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्रीवर बैठकीचं आयोजन। अजित पवारांची उद्या पुण्यात आमदार मंत्र्यांसोबत बैठक, लोकसभा जागा वाटप, प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे। अजित पवार गटाची यादी 28 मार्चला जाहीर होणार, लोकसभा निवडणुकांसाठी अजित पवार 28 मार्चला यादी जाहीर करणार, सूत्रांची माहिती। शिंदे गटाची उमेदवार यादी उद्या जाहीर होणार आहे। तर रामटेकमधून राजू पारवे, वाशिममधून संजय राठोडांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर बावळमधून श्रीरंग बारणे, कोल्हापुरातून मंडलिकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। ठाकरे गटाची उमेदवारी यादी उद्या जाहीर होणार, पहिल्या यादीत 15 ते 16 उमेदवारांची नावं जाहीर करणार, संजय राऊतांची माहिती। आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत, बाहेरचा असो की इथला, सोलापुरात सर्वांना मत मांडण्याची मुभा। प्रणिती शिंदेंचं भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंना पत्र। प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं उत्तर, प्रणिती शिंदेंच्या आयात उमेदवारीच्या टीकेला सातपुतेंचं उत्तर। 2019 पासून माळशिरस विधानसभेचं नेतृत्व करतोय, सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना टोला। विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीत मिठाचा खडा, महायुतीत राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल। शिवतारेंच्या अजितदादांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील हे आक्रमक झालेत। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध, खडकवासलामधील पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्यानं शिंदे गट नाराज, शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप मेसेज व्हायरल। बारामतीला संसद गाजवणारा खासदार देणं आपल्या हातात, बारामतीवर साहेबांचा हात कायम, आता साहेबांनंतर त्यांच्या मुलीला पाठिंबा द्या, श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवार यांचं बारामतीकरांना आवाहन। मामांनी रोखठोक भूमिका घेतली तर पळताभुई थोडी होईल, दत्ता भरण्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंना डिवचलंय। नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील, भाजप नेते दिनकर पाटलांचा इशारा, गोडसे भाजपमुळे खासदार पण मोदी शहा फडणवीसांचा फोटोही लावत नाहीत, दिनकर पाटलांचं वक्तव्य। नाशिकच्या जागेवरून भाजप शिवसेना बाद विकोपाला जाण्याची शक्यता, हेमंत गोडसेंच्या शक्ती प्रदर्शनानंतर स्थानिक भाजप आक्रमक, नाशिकच्या जागेबाबत प्रमुख पदाधिकारी फडणवीसांसोबत चर्चा करणार। अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा, महायुतीच्या उमेदवार विजयी होईल एवढीच खात्री करा, यासाठीच काम करा। बारामती अहमदनगरमधील झालेल्या बैठकीनंतर फडणवीसांच्या या सूचना। भगवा रंग सोडणाऱ्यांना नवा रंग लखलाभ, खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर टीका, तर आम्ही बाळासाहेबांचा भगवा रंग सोडलेला नाही, शिंदेंचं वक्तव्य। आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहिले पाहिजेत, आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, राज ठाकरेंच्या शिवसेना नेतृत्वाबाबतच्या चर्चांवर शहाजी बापूंची प्रतिक्रिया। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला, सर्व्हिस सेंटरमधून गाडी चोरीला गेल्याची माहिती, दिल्ली पोलिसात FIR दाखल। दिल्ली पोलिसांचा वापर फक्त शेतकऱ्यांना अडवण्यासाठी आणि केजरीवालांना अटक करण्यासाठी होतो का? JP नड्डांच्या पत्नीची कार चोरीला गेल्यावरून रोहित पवारांचा सवाल। तांत्रिक मुद्दे दुरुस्त करून धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावू, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। धनगर समाजानं निवडणुकीच्या अनुषंगानं वेगळी भूमिका घेऊ नये, पडळकरांचं आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या, नैसर्गिक रंग वापरून होळी साजरी करा, मुख्यमंत्र्यांचं हे आवाहन। धुलिवंदनाच्या निमित्तानं बच्चू कडूंचा जनतेच्या मुद्द्यावरून प्रहार, बच्चू कडू यांनी भिंतीवर विविध प्रश्न लिहित लक्ष वेधलंय, करळपूर्णा येथील घराच्या भिंतीवर लिहिण्यात आलेत जनतेचे प्रश्न। पुण्यात सर्वपक्ष नेत्यांची होळी, आमदार रवींद्र धंगेकर, अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर आणि मेधा कुलकर्णींची उपस्थिती।
जळगावच्या जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांची कार्यकर्त्यांसोबत होळी साजरी. नैसर्गिक रंग वापरून होळी साजरी करा, महाजनांचं आवाहन. पुण्याच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः नैसर्गिक रंग तयार केलेत. पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाचा वापर करून धुळवड साजरी करण्याचा संदेश दिलाय. नागपुरात धुळवडीनिमित्त चिकन आणि मटणाच्या दुकानात मोठी गर्दी. मागणी जास्त असल्यानं आता मटणाच्या दरात देखील वाढ झालेली आहे. नागपुरात सध्या मटणाचा 80 रुपये 800 रुपये किलो दर झालेला आहे. गोंदियात शासनाच्या मिळत नसलेल्या योजनांची नागरिकांकडून होईल. माझा गाव माझा बहिष्कार घोषणा देत लोकसभेच्या निवडणूक मतदानावर नागरिकांचा बहिष्कार. कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. विंचूरमध्ये 140 रुपयांची कांद्याच्या बाजारभावात घसरण. उन्हाळी कांद्याची आवक आता वाढलेली आहे. रत्नागिरीतील खेडमध्ये बॅनरबाजीवरून राजकीय शिमगा. सदानंद कदमांकडून रामदास कदम यांच्या विरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रार. परभणी लोकसभेसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून राजन क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर. पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागलेत. लोकसभा निवडणुकीच्या सभांसाठी पिंपरी चिंचवडमधील 66 ठिकाणं निश्चित झालेली आहेत. ठरलेल्या सभास्थळांव्यतिरिक्त इतर ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाहीत. भोसरीतील PMT चौक आणि शाहू महाराज मैदानाचा समावेश असेल. प्रकाश टणगेंचा ओबीसी बहुजन आघाडी पक्ष मराठवाड्यात लोकसभेच्या रिंगणात. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये ओबीसी बहुजन आघाडी लोकसभा लढवणार. छत्रपती संभाजीनगरला नव्या वाहिनीतून पाण्यासाठी 5 एप्रिलची डेडलाईन. नक्षत्रवाडी जलशुद्धीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घोषणा. बुलढाण्यात सैलानी यात्रेला येणाऱ्या भाविकांकडून 10 रुपये सक्तीची कर वसुली. पिंपळगाव ग्रामपंचायतनं वसुली थांबावी, नागरिकांची मागणी. मुंबईत वर्षभरात 50,000 TB रुग्ण. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी रुग्णसंख्या कमी. सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजेंवर गुन्हा दाखल झाला. हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप. मनीष काळजेंनी सदर आरोप फेटाळलेले आहेत. पुणे रेल्वेकडून मेट्रो स्टेशन परिसरात तिकिटिंग व्हेंडिंग मशीन. प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेचं पाऊल. म्हाडाच्या मुंबई मंडळाला घरांच्या विक्रीतून लॉटरी. घरांच्या सोडतीमधून तब्बल 1,391 कोटी रुपयांचा महसूल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 99 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प. 2022-23च्या तुलनेत ही तुटीत जवळपास 30 कोटींनी वाढ झालेली आहे. लोकसभा निवडणुकांमुळे 10वी-12वीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता. शिक्षकांना निवडणुकीसंदर्भातील कामांमुळे निकाल वेळेत लागेल का, प्रश्न उपस्थित. विदर्भात तापमानाचा पारा 40°C पार गेलेला आहे. होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची भारतीय हवामान खात्याची शक्यता.